नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का नेमकी म्युच्युअल फंड आणि ETF मधला फरक काय आहे. काय होत आहे का आता बऱ्याचशा लोकांना हा जो काय फरक आहे तो फरक माहीत नाही आणि मग लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतात आणि म्युच्युअल फंडमधला आणि ETF मधला फरक जो आहे तो आज आपण जाणून घेणार आहोत. आणि तो फरक आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला पूर्णतः हा सगळा व्हिडिओ पाहायला पाहिजे. आणि आपले 2 चॅनल आहेत यूट्यूबचे. आपल्या दोन्ही चॅनलचे नाव, एकाचं नाव संदीप कोटोळ आहे आणि एकाचं नाव संदीप कोटोळ ऑफिशियल आहे. दोन्ही चॅनल आपल्याला जॉईन करायला पाहिजे. याचं कारण दोन्ही चॅनलला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला भेटतात आणि ते बघितल्यानंतर जरा थोडीफार आपण म्हणतो का तुमच्यासुद्धा ज्ञानामध्ये भर पडू शकते, याची मला गॅरंटी आहे. आता बघा, एकंदरीत जर आपण बघितलं असेल तर आता आपण पहिल्यांदा हा प्रकार ETF म्हणजे काय आहे. तर ETF म्हणजे बघा एक्सचेंज ट्रेडेड फंड. एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, ETF म्हणतो. आता हा काय असतो एक्सचेंज ट्रेडेड म्हणजे काय. आता एक्सचेंज म्हणजे आपण काय म्हणतो का NSE आणि किंवा BSE. तरी आपल्याकडे ही 2 प्रकारचे आपल्याकडे एक्सचेंज आहेत. आपल्याकडे NSE आहे आणि आपल्याकडे BSE आहे. आता NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर ह्या दोन्ही एक्सचेंजला जो म्युच्युअल फंड हा ट्रेड होतो त्याला म्हणतात एक्सचेंज ट्रेडेड फंड अर्थात ETF. आणि तुम्हाला हे जे काय आहेत ना ETF ते फक्त तुम्हाला इंडेक्सवरती तुम्हाला फक्त बघायला भेटतात. जो काय तुमचे काय इंडेक्स असतील हे त्याच्यावरती तुम्हाला फक्त बघायला भेटतात. आणि म्हणजे तुमचा निफ्टी इंडेक्स झाला, बँक निफ्टी इंडेक्स झाला, निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स झाला, पब्लिक सेक्टरच्या बँक झाल्या, त्याच्यानंतर तुमचा CPSE इंडेक्स झाला, नंतर तुमचा आपला काय म्हणतो आपण IT इंडेक्स झाला, रिॲलिटी इंडेक्स झाला. त्याच्यावरती जे काही म्युच्युअल फंड असतात ते तुम्ही ह्याच्यावरती मार्केट चालू असताना शेअर्स सारखे घेऊ शकतात. त्याला म्हणतात ETF. आता हा तुमचा पॉईंट क्लिअर झाला. आता हे म्युच्युअल फंड काय असतात तर ह्या म्युच्युअल फंड्सवाले काय करतात ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे बनवतात स्कीम. पण त्याच्यामध्ये पण समजा तुमचं काय इंडेक्स फंड असतो, त्यानंतर इक्विटी फंड असतो, त्याच्यानंतर हायब्रिड फंड असतात. तर हे त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. पण याच्यातले हे फक्त का आपण इंडेक्स फंड म्हणतो ते फंड फक्त तुम्हाला ETF साठी तुम्ही वापर करू शकता. आता पण याच्यातले सगळ्याच कंपन्यांचे तुमचे ज्या सगळ्याच म्युच्युअल फंड हाऊसचे तुमचे काही फंड इंडेक्स फंड असतील ते तुम्हाला ETF मध्ये घेता येतात का, नाही. तर ज्याला सेबीने परमिशन दिलेली आहे तेच फक्त तुम्ही घेऊ शकता. मग आता हे म्युच्युअल फंडवाले काय करतात तर हे साधारणतः त्यांच्याप्रमाणे बनवतात, काहीतरी योजना स्कीम वगैरे बनवतात आणि त्याच्यामध्ये तो त्यांचा पोर्टफोलिओ बनवतात. आता थांबा, हे मी जरा थोडंसं या बाजूस सगळं पुसून टाकतो. ओके. हां, आता यांचं काम कसं चालतं ना ते आपल्याला बघायचं आहे ना, म्हणून करताना आता आपल्याला हा एवढा 8 तास करायचा. बघा आता काय होतं. आता ETF वाल्यांना आता हा जो काय आपला फंड असतो, कोणता कुठलाही इंडेक्स फंड असेल, मग त्याच्यामध्ये ह्या म्युच्युअल फंड हाऊसला काय डोकं लावावं लागत नाही. आता समजा एखादा निफ्टी 50 फंड असला किंवा निफ्टीचा इंडेक्स फंड आहे, मग तुमचा तो SBIचा असेल, UTIचा असेल किंवा तुमचा निप्पॉनचा असेल, आणखी वेगळ्या कंपनीचा असेल. मग ते काय करतात, ओके ठीक आहे का निफ्टी 50मध्ये इतके कंपनी आहेत, इतके त्यांचं वेटेज आहेत आणि ते त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये बरोबर ते बरोबर शेअर्स घेतात. म्हणजे इथं यांना कुठलीही गोष्ट मॅनेज करावा लागत नाही. ओके. आणि इथं म्युच्युअल फंडला काय करावं लागतं, फक्त इंडेक्स फंड जर सोडला तर बाकीच्यासाठी ते त्यांचा पोर्टफोलिओ बनवतात. इथे त्यांचा पोर्टफोलिओ ते बनवतात. याला इकडे वरती घेतो. इथे हा त्यांचा पोर्टफोलिओ बनवतात आणि परत त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे, मग ते त्याच्यावरती रिसर्च करतात. RESERCH थोडंसं स्पेलिंग चुकू शकतं बरं का. हां, आणि हे तिथं त्यांचा साधारणतः त्याच्यावरती हा रिसर्च करतात. आणि हा रिसर्च करणं, पोर्टफोलिओ वगैरे सगळ्या गोष्टी करण्यासाठी ते काय करतात, मॅनेजर ठेवतात. इथं ते मॅनेजर ठेवतात आणि इथं पण त्यांचा मॅनेजर असतो. पण आता इथं त्यांना रिसर्च करणं आलं, त्याची टीम आलं, ह्या बाकीच्या खर्च आला, म्हणून त्यांचा जो काय खर्च आहे त्याला आपण साधारणतः एक्सपेन्सेस रेशिओ म्हणतो. तो त्यांचा जवळजवळ 3 ते 4% जातो. आणि हा जो यांचा आहे तो 0.25
ते मॅक्झिमम आपण म्हणतो साधारणतः 0.75, म्हणजे आपल्याकडे साधारणतः म्हणू आपण त्याला 25 पैसे ते 75 पैशापर्यंत 100 रुपयाला हा त्यांचा साधारणतः खर्च असू शकतो. आणि हा यांचा आहे तो साधारणतः 100 रुपयाला 3 रुपयापर्यंत खर्च असू शकतो. हा एवढा यांचा एक्सपेन्सेस रेशिओ असतो. आणि म्हणजे आता इथं आपण बघितलं, आपल्याला पहिली गोष्ट काय झाली का, मी तुम्हाला सांगितलं का ETF म्हणजे काय आणि नंतर म्युच्युअल फंडमध्ये काय. आणि आता हे यांचं सांगितलं का इथं यांना काही जास्त गोष्टी मॅनेज करावं लागत नाही, इथं यांना मॅनेज करावं लागतात. म्हणजे यांचा जो खर्च आहे तो खर्च इथं म्युच्युअल फंडचा वाढतो. आणि म्हणजे मग त्याच्यावाला जर आपण विचार केला तर तो पण तुम्हाला सांगतो. आता बघा, आता इथं यांचा खर्च जर जास्त जर आपण बघितला तर आपल्याला रिटर्न जे आपण म्हणतो ते रिटर्न कमी येतात. इथे रिटर्न आपल्याला कमी येतात आणि इथे यांचे रिटर्न आपल्याला जास्त भेटतात. ETFचे हे रिटर्न जास्त भेटतात. आणि आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हे मार्केट चालू असताना, म्हणजे आपल्याला ओपन मार्केटमध्ये घेता येतात. ओपन मार्केट आपण म्हणतो ना, ओपन मार्केट, इथं आपल्याला ओपन मार्केटमध्ये जो भाव असेल त्या भावाला आपल्याला हे घेता येतात. आपलं मार्केट चालू झालं, आपलं 9:15 ते 3:30 पर्यंत आपण याला कधी घेऊ शकतो, पण हा इथं आपल्याला घेता येत नाही. आता इथं यांचं काय असतं का, संपूर्ण मार्केट क्लोज झाल्यानंतर, म्हणजे जरी तुम्ही जर समजा त्याला तुम्ही बायची ऑर्डर टाकली आणि किंवा तुमची रिडम्पशनची ऑर्डर टाकली तर ती तुम्हाला मार्केट क्लोज झाल्यानंतर जो भाव त्यांच्या NAVचा असतो त्या भावाला ती तुमची ऑर्डर टाकली जाते. आणि मग आपल्याला त्याच्यामुळं काय होतं का, जो आपल्याला मार्केटमध्ये समजा एखादा डीप येतो किंवा मार्केटमध्ये एखादं साधारणतः क्लोजिंगला हाय क्लोजिंगला जातं मार्केट, किंवा सकाळी मार्केट आपलं क्लोजिंगला असतं, आपल्याला त्यावेळी तर म्युच्युअल फंड विकता येत नाही. आणि किंवा सकाळी डीपला असतं आणि आपल्याला त्यावेळेस खरेदी पण करता येत नाही. आपल्याला हे गोष्ट आपल्याला इथं ETFमध्ये करता येते, ही इथं करता येत नाही. तर हा इथे आपल्याला साधारणतः फरक दिसतो. आता हे झालं आपलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बेनिफिट. आता आणखीन पुढे जर आपण गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे का नेमकी आपल्याला नेमकी साधारणतः सिक्युरिटी कशामध्ये जास्त आहे. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये म्हणजे आपल्याला याच्या ETFमध्ये जास्त सिक्युरिटी आहे, आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये आपल्याला जास्त सिक्युरिटी आहे. तर याच्या बाबतीमध्ये हे दोन्ही पण आपल्याला बरोबर आहेत. आपल्याला आता हे जे काही म्युच्युअल फंड हाऊस असतात तर ह्या म्युच्युअल फंड हाऊसेस हे सगळे ETF असतात. आणि त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये बाबा याच्यात कमी सिक्युअर आहे त्याच्यात कमी सिक्युअर आहे असं काही नाही आहे. फक्त त्यांचा खर्च आणि आपल्याला जो काय आपल्याला घेण्याचा टायमिंग आहे, आपल्याला ज्या रेटला घ्यायचं आहे तर त्या रेटचा हा फक्त इथं आपल्याला फरक पडतो. आणि आणखीन पुढे गेल्यानंतर आपल्याला काय होतं बघा, आता बघा आता काय होतं आपल्याला समजा कधी ETFमध्ये काय होतं, कधी आपल्याला ETFमध्ये आपल्याला सगळ्याच सेक्टरचे ETF हे काय मार्केटमध्ये नाही आहेत. आपल्याला जास्त करून जर आपण बघितले तर आपल्याला फक्त एखाद्या चांगल्या इंडेक्सचेच आपल्याला ETF मार्केटमध्ये आहेत. आता तुम्हाला वाटलं बाबा डिफेन्स सेक्टर आहे, DEFENC, तर मग तुम्हाला डिफेन्स सेक्टरचा तुम्हाला ETF भेटणार नाही. मग डिफेन्स सेक्टरचा तुम्हाला म्युच्युअल फंड घ्यावा लागेल. आता त्याच्यामध्ये तुम्हाला आता मोतीलाल ओसवालचा नवीन आलेला आहे, HDFCचा आहे, तर मग तुम्हाला इथे हे काय मग साधारण तुम्हाला म्युच्युअल फंडकडे जावं लागेल. आणि किंवा काय जर मग आपण जर बघितलं का निफ्टी आणि साधारणतः निफ्टी नेक्स्ट 50मध्ये जवळजवळ सगळे डिफेन्स सेक्टरचे स्टॉक आहेत आणि त्याला साधारणतः आपण ज्युनियर बीज म्हणतो, तर तो तुम्ही इथे घेऊ शकता. पण इथं तुम्हाला ETFला फक्त इंडेक्सच्याच बाबतीमध्ये तुम्ही फक्त एवढे ETF घेऊ शकता. बाकीच्या दुसऱ्या सगळ्या सेक्टरचे हे आपल्याकडे अजून सगळे ETF आलेले नाही आहे. मग जर कुणाला फारच एकदम सेक्टोरियल जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही म्युच्युअल फंडला तुम्ही जाऊ शकता. आता हा एकंदरीत मी तुम्हाला ढोबळ मानाने जो काय फरक आहे तो ढोबळ मानाने साधा फरक मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता ती तुम्हाला सांगायची आहे. आता बघा तर काय होतंय बघा, आता हे ओके हां, आता जर आपण बघितलं तर फक्त इथं एकच आपल्याला कमी दिसते. तुम्हाला याच्या म्युच्युअल फंडमध्ये बघा हे डीमॅट अकाउंट आपण बघितलं, डीमॅट. आता तुम्हाला ETF हे घेण्यासाठी तुम्हाला ETFचं ट्रेडिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंट गरजेचंच आहे. पण तुम्हाला म्युच्युअल फंडसाठी
हे तुम्हाला डीमॅट अकाउंट गरजेचं नाही. कुठल्याही AMC मध्ये तुम्ही गेले, पॅन कार्ड नंबर दिला, आधार कार्ड नंबर दिला का तुमचा तिथं फोलिओ नंबर किंवा पोर्टफोलिओ नंबर तुमचा तिथे एक कनेक्ट केला जातो. म्हणजे तुमच्यासाठी एक तो वेगळा फोलिओ नंबर बनवला जातो आणि त्या फोलिओ नंबरला तुम्ही सगळे म्युच्युअल फंड घेऊ शकता. इथे तुम्हाला डीमॅटची गरज पडत नाही. आणि मग इथे तुम्हाला डीमॅटचे आपण AMC चार्जेस ते भरावे लागतात. ते साधारणतः वर्षाला 400-450 असतात. बरेचसे ब्रोकर आता घेत सुद्धा नाहीत आणि इथं आपल्याला ते काही झंझट नाहीत. आणि आणखीन एक जर आपण बघितलं तर इथं हे जे काही म्युच्युअल फंडवाले आहेत ना, ते 12 महिन्याच्या आतमध्ये बरेचसे फंड असे आहेत का 12 महिन्याच्या आतमध्ये जर तुम्ही पैसे काढले तर तुमचा 1% पैसा त्याच्यात मायनस करतात. तसा तुम्हाला इथं काही तो प्रॉब्लेम दिसत नाही. पण आपल्याला ETF साठी हे डीमॅट हे गरजेचंच असतं आणि तसं म्युच्युअल फंडसाठी तुम्हाला डीमॅट गरजेचं नाही आहे. तर हे साधे ढोबळ मानाने मी तुम्हाला जे काही फरक आहे तिथे ते फरक मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तेव्हा आता एकंदरीतच जर आपण सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हा आपला व्हिडिओ हा साधारणतः बराच मोठा झालेला आहे. आणि मग आता आपल्याला मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतोय का आपले दोन्ही चॅनल, आपले दोन्ही यूट्यूब चॅनल, तर एकाचं नाव संदीप कोटोळ आहे, एकाचं नाव संदीप कोटोळ ऑफिशियल आहे. ते दोन्ही चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचे आहेत. आपल्या 2 टेलिग्राम चॅनलच्या लिंक आहेत. त्या लिंक खाली मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. त्या लिंकवरती आपल्याला जायचं आहे. त्या लिंकवरती जाऊन आपल्याला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. कुठलेही पैसे आपण घेत नाहीत आणि त्याच्यातल्या एकावरती आपण चॅटिंग करू शकता आणि आणखी एका चॅनलवरती फक्त मी जे शेअर्स घेत असतो ते मी टाकत असतो. आणि ते मी तुम्हाला कुणालाही बायचं किंवा सेलचं रिकमेंडेशन करत नाही. फक्त तुमचं फॉलो करणं न करणं तो तुमचा प्रश्न आहे. आणि तेव्हा एकंदरीतच आजचा जो काय आपला हा पूर्णपणे व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपला हा होता एज्युकेशनल बेसवरती. आणि आपण या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे कुणाला बायचं किंवा सेलचं रिकमेंडेशन दिलेलं नाही आहे. आणि तेव्हा आता ह्या भागामध्ये आपण इथे थांबूया. आपल्याला जरी माहिती चांगली वाटली असेल, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.